तर कस काय पब्लिक, जय शिवराय. परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आज सकाळी लवकरच आवरून निघालेलो लग्नाला, कारण आज होतं आपल्या एका फ्रेंडचं लग्न. तर पब्लिक, लग्नाला निघालेलो आपण टू व्हीलरवर जात असताना एवढं ऊन लागत होतं ना, सांगूच नका. तसंच उन्हाचा झटका खात पोचलो आपण रुक्मिणी मल्टीवर पोहोचला, जिथे की आज लग्न होतं. गेल्या गेल्या दीपक पवारची भेट वगैरे घेतली, तेवढ्यात नवरा नवरीचं पण आगमन झालं. त्यानंतर अक्षता वगैरे टाकल्या, लग्न वगैरे उरकली आणि आपण निघालो फोटो काढायला जात असताना आपले मित्र मंडळी काय आले नव्हते. आम्ही चौघजणच होतो आज लग्नाला. मग काय ना मस्तपैकी फोटो वगैरे काढले. तेवढ्यात फ्रेंडला म्हणलं मस्तपैकी एक ब्लॉग वगैरे घेतो म्हणलं. मग काय ना ब्लॉग वगैरे घेतला ना आपण गेलो जेवायला. मस्तपैकी चौघांनी मिळून जेवण वगैरे केलं. जेवण तसं एकच नंबर होतं. त्यानंतर आपण गेलो घरी गेल्यावर आपल्याला आला संकेत दांडगेचा फोन. संकेत म्हणला ये पवायला. संकेतनं पवायला बोलवलं ना, आपण नाही गेलो असं झालं. मग काय नाही मस्तपैकी पवलो. त्यानंतर आला फ्लिपकार्टवाला भैयाचा फोन. फ्लिपकार्टवाला भैया म्हणला तुमचं पार्सल आले, म्हणला घेऊन जावा. मग काय नाही आपण गेलो पार्सल आणायला. पार्सल आपण मागवलेलं कूलर. मस्तपैकी कूलरची अनबॉक्सिंग वगैरे केले आणि कूलर घेऊन गेलो घरी गेल्या गेल्या आपल्याला लागलेलं काम होतं. आपल्याला गहू खाली घेऊन जायचं होतं कणकीतनं काढून. मग काय ना गहू वगैरे पॅक केलं आणि खाली घेऊन गेलो. नंतर घरची सगळी कामे वगैरे उरकली. तेवढ्यात आला भावाचा फोन. भावा म्हणला जेवायला जायचंय. जेवायला गेलो आपण आज हॉटेल संगमला. मस्तपैकी जेवण वगैरे केलं. तर मंडळी, आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. जय शिवराय.